एकदम मोठ्या साईजचे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे। आपण बटाटे घेतलेले आहेत त्या बटाट्याच्या आपण साली काढून घेणार आहोत व बटाट्याच्या साली काढून झाल्या की डायरेक्ट बटाटा आपण ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे। सर्व बटाट्याच्या साली काढून बटाटा आपण ह्या दोन्ही पातेल्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे। त्यामुळे बटाटा काळा पडत नाही, बटाट्याचा रंग चेंज होत नाही। एकदम मस्त सर्व बटाट्याच्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आता आपण एका परातीमध्ये किंवा कोणत्याही एकदम पसरट भांड्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। इथे मी परात वापरलेली आहे। यामध्ये आपण 1 ते 2 तांबे पाणी ओतून घेऊ। यामध्ये एक किसणी ठेवून घ्यायची आहे व या किसणीने हे कच्चे बटाटे आपण किसून घ्यायचे आहे। बटाटा किसताना डायरेक्ट आपण एकदम लांब लांब किसून घ्यायचं आहे। त्यामुळे ह्या बटाट्याचा किस एकदम छान लांबसडक होतो। या पद्धतीने सर्व बटाट्याचा किस आपण तयार करून घेऊ। यामुळे काय होतं, आपण जो किसलेला बटाट्याचा किस आहे तो काळा पडत नाही व पाण्यामध्ये छान तो फ्रेश राहतो, याचा रंग अजिबात चेंज होत नाही। ही एकदम सोपी पद्धत आहे। यासाठी आपल्याला आधीच बटाटे उकडून घेण्याची गरज नाही किंवा त्याच्या साली काढून घेण्याची सुद्धा गरज नाही। ह्या सोप्या पद्धतीने एकदम मस्त हा बटाट्याचा किस तयार होतो। सर्व बटाट्याचे आपण किसून घेऊ। बटाटा आपण किसून घेतलेला आहे। या पद्धतीने पातेल्यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। यामध्ये चिमूटभर तुरटी टाकून घ्यायची आहे। 2 पातेले आपण किस करून घेतलेला आहे। यामध्ये चिमूट तुरटी टाकून हा रात्रभर बटाटा आपण तसाच भिजत ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकाल, सकाळी आपण ह्या बटाट्याचे झाकण काढून पाहिलेले आहे। एकदम मस्त ह्या बटाट्याच्या साली एकदम छान अशा कडक राहिलेल्या आहेत, अजिबात लूज पडलेल्या नाही। आपण यामध्ये फक्त चिमूटभरच तुरटी टाकून घ्यायची आहे। यामुळे ह्या बटाट्याचा किस अजिबात काळा पडत नाही, एकदम मस्त। ह्या पाण्यामध्ये तुरटी असल्यामुळे हे पाणी आपण 1 ते 2 वेळा स्वच्छ पुन्हा हा किस छान धुवून घेऊ। एकदम मस्त लांबसडक बटाटा किसले गेलेले आहे, तुम्ही बघू शकाल। त्यामुळे किस खूप छान होतो। हा किस आपण छान धुवून घेऊ। तोपर्यंत एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाऊण पातेलं पाणी ओतून घेतलेले आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ चांगलं मिक्स करून घेऊ। ह्या पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण धुवून घेतलेला हा बटाट्याचा किस टाकून घेऊ। ह्या उकळीच्या पाण्यामध्ये आपण 90 ते 95% हा बटाट्याचा किस शिजून घ्यायचा आहे। एकदम त्याचा गाळ तयार करून नाही घ्यायचा। 95% हा किस आपण शिजून घेऊ। माझ्याकडे मोठं पातेलं नसल्यामुळे मी छोट्या पातेल्यामध्ये 2 वेळा हा किस शिजून घेणार आहे। सर्व किसलेला बटाटा आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। छान मध्ये मध्ये ढवळत राहायचे। पाहू आपण शिजलाय का। तुम्ही बघू शकाल, हाताने पटकन तुटला जातोय, याचा अर्थ बटाटा 95% आपला शिजलेला आहे। एकदम जास्त शिजून घ्यायचा नाही। हा बटाट्याचा किस आपण एक मोकळं पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती ही अशी चाळणी ठेवून घ्यायची आहे। तुम्ही ही पुरणाची चाळणी सुद्धा वापरू शकता किंवा आपण रेग्युलर जी चाळणी यूज करतो ती चाळणी सुद्धा वापरू शकता। ही पुरणाची चाळणी मोठी असल्यामुळे मी तीच वापरलेली आहे। यावरती आपण हा बटाट्याचा किस टाकून घेऊ। किस बनवण्याची ही सर्व सोपी पद्धत आहे। या पद्धतीने जर किस बनवला तर खूप छान पांढरा शुभ्र राहतो, तसेच एकदम छान लांब लांब तयार होतो। एकदम मस्त किस तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेमध्ये एकदम छान हा किस तयार होतो। याच पद्धतीने राहिलेला सर्व किस ह्या उकळीच्या पाण्यामधून आपण 90 ते 95% शिजवून घेऊ। तुम्ही एकदम मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा हा एकदम सर्वच किस शिजवून घेऊ शकता। सर्व बटाट्याचा किस छान आपण शिजवून घेतलेला आहे। 90 ते 95% छान शिजून चाळणीमध्ये चांगला आपण निथळून घेतलेला आहे। याला पूर्णपणे छान असा कोरडा झाला पाहिजे। हा आपण सर्व किस एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ व त्यानंतर आपण कडक उन्हामध्ये हा किस वाळायला ठेवणार आहोत। सर्व किस आपण मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे। हा किस आपण उन्हामध्ये एखाद्या साडीवरती, कापडावरती सुती किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरती सुद्धा टाकून घेऊ शकतो। हा किस एका मी मोठी साडी टाकून घेतलेली आहे, त्या साडीवरती वाळत ठेवणार आहे। या पद्धतीने किस चांगला सर्व बाजूंनी पांगून घ्यायचा आहे। एकदम सुटा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे व कडक उन्हामध्ये छान 2 दिवस कडक वाळून घ्यायचा आहे।
छान किस उन्हामध्ये वाळत ठेवलेला आहे. 2 दिवस छान आपण हा कडकडीत वाळवून घेऊ. किस आपण छान 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. एकदम मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे. आता आपण तो तळून पाहू. थोडाच किस तळणार आहे, त्यामुळे थोडंच तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किस आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तो खूप छान फुललेला आहे. एकदम मस्त मोठा झालेला आहे व रंगसुद्धा खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे. हा किस जर आपण या पद्धतीने बनवला तर खूप छान लांब लांब किस तयार होतो. एकदम मस्त पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी हा किस या पद्धतीने नक्की करून ठेवा.